नमस्कार मित्रांनो, हे आहे NVMe एन्क्लोजर. हे आम्ही ॲमेझॉनवरून मागवलं आहे 999 रुपयाला. त्यामध्ये आम्ही 256 GBची SSD हार्ड डिस्क टाकणार आहे. त्याच्याने आम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ जे आहेत ते आम्हाला स्टोरेज करण्यासाठी एक्सटर्नल हार्ड डिस्क म्हणून वापरता येणार आहे. हा PI बॉक्स कंपनीचा NVMe एन्क्लोजर आहे. त्यात तुम्ही 128 GB, 256 GB, 512 GB, 1 TB याप्रमाणे SSD हार्ड डिस्क टाकू शकतात. हे बघा, आता अनबॉक्सिंग करतो आहे आम्ही ॲमेझॉनवर मागवला होता. यामुळे तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे असतील, तुमचा मोबाईलमधला जो स्टोरेज असतो तो फुल होत जातो. त्यामुळे तुम्ही या 250 GB किंवा 1 TBच्या किंवा 512 GB असे SSD हार्ड डिस्क टाकून तो स्टोअर करू शकतो. हे बघा, अनबॉक्सिंग चालू आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक बॉक्स उघडायचा. बॉक्स क्वालिटी पण चांगली आहे. हे बघा, त्यामध्ये एन्क्लोजर आहे. हे बघा, PI बॉक्स इंडिया. पॅकिंगचा बॉक्स जो आहे त्याची क्वालिटी चांगली आहे. हे बघा, यामध्ये आपल्याला 2 केबल मिळतात. एक केबल ही USB to C टाईप आणि एक C टाईप टू C टाईप असे याप्रमाणे आहे. क्वालिटी चांगली आहे, वायरची खराब नाही आहे. जास्त ओढाताण करायची नाही, फक्त कोणती वायर ओढाताण केली का खराब होणार. त्यामुळे त्या काळजीपूर्वक वापरायचं, कारण ते इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. एक त्याच्यावर स्टँड मिळतं SSD हार्ड डिस्क ठेवण्यासाठी. हे हीट सिंक आहे ब्ल्यू कलरचं. एक मॅन्युअल आहे. हे SSD फिट केल्यानंतर त्यावर लावायचं आहे. हे बघा, ही C टाईप टू C टाईप हे केबल आहे. हे दुसरी केबल USB टू C टाईप आहे. हे तुम्ही PCला पण लावू शकता. मोबाईलमधला डाटा एन्क्लोजरमध्ये पण घेऊ शकता. हे मोबाईल स्टँडला असं ॲडजस्टेबल आहे. तुम्ही व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ठेवू शकता. बघा, मोबाईल ठेवू शकता, है ना. हे त्याचं मॅन्युअल आहे. वॉरंटी कार्ड वगैरे आहे त्यामध्ये. वॉरंटी कार्ड 7 दिवसाच्या आत भरायचं आहे. PI बॉक्स ते QR कोड वगैरे दिलेलं आहे. कसं SSD हार्ड डिस्क कशी त्यामध्ये सेट करायची ते दिलेलं आहे. सगळं मॅन्युअलमध्ये माहिती दिलेली आहे. एकदा वाचून घ्यायची, त्याला इग्नोर करायचं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. ते आपल्या माहितीसाठीच असतं. हे आहे SSD एन्क्लोजर आहे. हे बघा, PI बॉक्स NVMe एन्क्लोजर. यामध्ये तुम्ही SSD टाकू शकता 128 GB पासून 1 TB पर्यंत. या साईडला USB कनेक्शन आहे आणि बाजूला एक LED पॉवर LED. तुम्ही जेव्हा त्याला PCला वगैरे कॉम्प्युटरला मोबाईल लावतो तेव्हा तो लाईट पेटतो किंवा दिसतो तो. यामध्ये प्लास्टिक बॉडीमध्ये, पण वरची बॉडी ही मेटलची आहे, पत्र्याची आहे. त्यामुळे हीट जी होणार आहे ती हीट बाहेर निघण्यास चांगली मदत होते. हा आहे SSD एन्क्लोजर. या एन्क्लोजरमध्ये इथं तुम्ही 2 ते 3 टाईपचे SSD हार्ड डिस्क टाकू शकतात. प्लास्टिक बॉडी आहे, हाताळायचं व्यवस्थित. हा बघा, स्टँड आहे, एन्क्लोजर आहे, मेटल बॉडी आहे त्याची. PI बॉक्स NVMe हे नवीन टेक्नॉलॉजी आहे. जे कॉम्प्युटर क्षेत्रात आहेत, मोबाईल क्षेत्रात आहेत, यूट्यूबवर आहेत, त्यांना ती अवश्य माहिती असते. हे बघा, हे आम्ही SSD हार्ड डिस्क घेतली आहे NVMe 256 GB. ही VM कंपनीची आहे. 3rd जनरेशनची आहे. 3D नॅनो आहे. 3000 स्पीड त्याचा रीडिंगचा आहे आणि 2000 Mbps हा रायटिंगचा स्पीड आहे. हा आम्हाला जवळजवळ 4500 रुपयाला मिळाला. ऑफलाईन मार्केटमधून घेतला आम्ही. याची क्वालिटी पण चांगली आहे. 5 वर्ष वॉरंटी दिली आहे कंपनीने. कोणत्या प्रकारची काही फिजिकल त्याचं फक्त डॅमेज नको पाहिजे. इंटरनल काही डॅमेज झालं तर ते विदिन 2 to 5 डेजमध्ये रिप्लेस करून देतात. काही ठिकाणी जास्त दिवस लागू शकतात, काही ठिकाणी कमी दिवसात बदलून देऊ शकतात. हे ऑफलाईनमध्ये SSD हार्ड डिस्क
बघून घेणं कधी पण चांगलं असतं. म्हणजे आपल्याला दुकानात वगैरे ना SSD हार्ड डिस्क चेक करून पण घेता येते एन्क्लोजरमध्ये टाकून, आणि त्याची क्वालिटी वगैरे थोडी बार्गेनिंग करता येते. हे बघा, ही आहे M.2 NVMe SSD हार्ड डिस्क VM कंपनीची, जनरेशन 3, 256 GB, 5 वर्ष वॉरंटी आहे. चांगली क्वालिटी आहे त्याची. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट